नमस्ते बच्चों। आज हम लेसन 13 मैं सबसे छोटी हूँ नामक कविता, यह कविता सुमित्रानंदन पंत ने लिखी है। एक बच्ची वो सदा छोटी ही रहना चाहती है, मैं सबसे छोटी हूँ। इस कविता में माँ के साथ सदा घूमने और कभी भी उसके हाथ को न छोड़ने की बात कही गई है। Even if we grow also we like to be small always, right? Same like this girl want to become a small. The कविता summary is like that. कविता में यह कामना की गई है कि मैं माँ की गोद में सोऊं। I want to sleep on my lap of my mother. माँ का आंचल पकड़े रहूं। I will keep on catching the border of the dress of my mom. सदा उसके साथ रहूं and always I want to be with her. बड़े हो जाने पर माँ हमारे साथ नहीं रहती। Actually when we grow, mother won't always with us. वो अपने हाथ से हमें नहीं खिलाते and she won't feed us. She won't give food with hand. Because we grown we can eat ourselves. और नहीं हमारा मुंह धोकर हमें सजाती संवारती है। एंड शी इज़ नॉट वॉशिंग आवर फेस नाउ, वी आर डूइंग आवर सेल्फ। एंड शी इज़ नॉट डेकोरेटिंग अस, नॉट ബേത്തിങ് us ആൻഡ് പൊട്ടൊക്കെ ഷെയർ ഒന്നും ചെയ്യുന്നില്ല അമ്മ ഞങ്ങൾ വലുതായതുകൊണ്ട്. वो हमें ना तो खिलौने देती है एंड नाउ शी इज़ नॉट गिविंग द टॉयज टू अस, और न ही परियों की सुखद कहानियाँ ही सुनाती है। एंड शी इज़ नॉट टेलिंग एनी स्टोरीज ऑफ फेरी। अतः मैं इतनी बड़ी न हो जाऊँ, आई डोंट लाइक टू बिकम ग्रोन अप। मैं माँ का स्नेह ही खो बैठूँ एंड आई डोंट लाइक टू लूज माई लव फ्रॉम मदर। मैं तो तेरे ही आंचल की छाया में बना रहना चाहती हूँ। दिस गर्ल वांट टू बिकम ऑलवेज द मदर्स nearby. So now you can open the page number 94, part 13, मैं सबसे छोटी हूँ. I'm taking 3 sections like this poem. First 2, 4, 6, 7 lines I will read, then I will explain it. Okay. मैं सबसे छोटी हूँ, तेरी गोदी में सोऊं, तेरा अंचल पकड़ पकड़ कर फिरूं, सदा माँ तेरे साथ, कभी न छोड़ूं तेरा हाथ, बड़ा बनाकर पहले हमको तू पीछे चलती है मात. So here the meanings are tough meanings I am telling. अंचल mean वस्त्र का किनारा, the border of the dress. छलनी, the last line, चलती है means cheating, because after we grow mother is not taking care of us, so she is giving cheating like. Okay. Mat means mata, amma, ma. Godi means lap. So means sleep. Pakad means catching. Firu means I will roam always. छोड़ूं तेरा, कभी ना छोड़ूं तेरा, I won't leave your hands. बड़ा बनाकर पहले हमको तू पीछे चलती है मात. एंड आफ्टर व्हेन वी ग्रो यू आर लीविंग अस, like cheating like. Okay, so that is the tougher meaning are there. Now I am explaining the meaning of these lines. एक छोटी बच्ची चाहती है कि मैं सदा छोटी बनी रहूं. One small girl want to become always small. सदा माँ की गोदी में सोती रहूं and she always want to sleep her mother's lap. माँ की साड़ी के आंचल का पल्लू पकड़कर सदा माँ के साथ घूमती रहूं. And she will hold the mother's dress or border of the dress and she will go with her mother always. घूमती रहूं means അമ്മയുടെ കൂടെ തന്നെ നടക്കുന്നു. हमेशा माँ का हाथ पकड़े रहूं and always I will hold my mother's hand. कवि का मानना है कि दिस पोएट वांट टू इन्फॉर्म यू दैट बड़ा बनाती है, पहले तो बड़ा बनाती है. शी इज़ मेकिंग अस टू ग्रो.
और फिर हाथ छोड़ देती है. देन शी इज़ लीविंग द हैंड्स. क्योंकि जब हम बड़े हो जाते हैं तो माँ हमारा हाथ नहीं पकड़ती. व्हेन वी ग्रो, नो नीड टू कैच द हैंड्स एंड शी इज़ लीविंग द हैंड्स. हरदम हमारे साथ साथ नहीं रहती एंड ऑलवेज शी इज़ नॉट विथ अस नाउ. यह कवि को माँ का छल लगता है. कवि इज थिंकिंग दैट शी इज चीटिंग नाउ. इसलिए उसने एक छोटी लड़की के माध्यम से यह कहा है कि मैं सदा छोटी रहूं. So he want to say through a small girl that he always want to become small. നമുക്കത് ഇഷ്ടമാണല്ലേ, എപ്പോഴും നന്നായിട്ട് ചെറുതായിട്ടിരുന്ന അമ്മയെല്ലാം വാരിത്തരും, അമ്മ ഉടുപ്പിട്ട് തരും, അമ്മ കുളിപ്പിച്ച് തരും. വി ഓൾസോ ലവ് ദാറ്റ് childhood. Now moving to the second stanza, that is also 2, 4, 6 lines I am selecting. हाथ पकड़ फिर सदा हमारे, हाथ नहीं फिरती दिन रात. अपने कर से खिला धुला मुख, धूल पोंछ सज्जित करगात. थमा खिलौने नहीं सुनाती हमें सुखद परियों की बात. सदा मीन्स हमेशा, ऑलवेज. फिरती मीन्स घूमती, मीन्स रोमिंग, മൂവിങ് ഔട്ട്സൈഡ്. സജ്ജിത് करना സജാന, സവാന, സുന്ദർ ബനാന. എല്ലാ അമ്മമാരും അവരവരുടെ മക്കളെ നന്നായിട്ട് ഒരുക്കും. അതാണ് സുന്ദർ ബനാന. ഗാത്ത് മീൻസ് ശരീർ, അവർ ബോഡി. थमा मीन्स देकर, गिविंग. सुखद मीन्स सुख देने वाली. यू कैन सी मदर हाथ पकड़ फिर सदा हमारे साथ नहीं फिरती दिन रात. Nowadays Amma is not holding our hands and she is not taking with her always in day and night. अपने कर से खिला धुला मुख, धूल पोंछ सज्जित करगात. पिन्नेयो, then she was always feeding us. Then she was washing our face. Then she is wiping our dust if we have something. സജ്ജിത് കറുകാത് മീൻസ് അവർ ബോഡി ഷീ വിൽ ഡെക്കറേറ്റ്. ഉടുപ്പൊക്കെ ഇട്ട് പൊട്ടൊക്കെ തൊഴിച്ച് ഒക്കെ നല്ലോണം അമ്മ ഡെക്കറേറ്റ് ചെയ്യും. थमा खिलौने, then she will give the toys. थमा means देना, देकर. नहीं सुनाती, now she is not telling the stories, हमें सुखद परियों की बात. The fairy tale stories also she is not telling nowadays. So she don't like, she always want to become now small, because when we grow our that എന്താ പറയുക, ലാളിക്കുന്ന എല്ലാം മാറുക. We cannot get that love from mother. Now see the last lines, 5 lines. ऐसी बड़ी न होऊँ मैं, तेरा स्नेह न खोऊँ मैं, तेरे अंचल की छाया में छिपी रहूँ निस्पृह निर्भय, कहूँ दिखा दे चंद्रोदय. So here സ്നേഹ മീൻസ് സ്നേഹം എന്ന് കൊടുത്തിട്ടുണ്ട് സെക്കൻഡ് ലൈനിൽ. പ്യാർ, ലവ്. ഖോവൂ, സമാപ്ത് കറൂ, ഐ ഡോണ്ട് വാണ്ട് ടു ലൂസ് മൈ ലവ്. പിന്നെന്താ, നിസ്പ്രഹ്. അഞ്ചൽ വി ടോൾഡ് ഓൾറെഡി ദ ബോർഡർ ഓഫ് ദ ഡ്രസ്. ഛായ മീൻസ് ഇൻ ഷെയ്ഡ്. ചിപ്പിറുഹു മീൻസ് ഹി വിൽ ഹൈഡ്. നിസ്പ്രഹ്, ഒരു ചിന്തയുമില്ലാണ്ട്, ഇച്ഛാരഹിത് എന്ന് പറയും. ഓക്കെ, നിസ്പ്രഹ് എന്ന് പറഞ്ഞാൽ ഇച്ഛാരഹിത്, ഒരു ആഗ്രഹവും ഇല്ലാണ്ട്. കൊച്ചു കുട്ടികളാകുമ്പോഴേക്കും ഒരു ആഗ്രഹം ഉണ്ടാവില്ല. ആകെ കളിക്കണം, അമ്മയുടെ കൂടെ കൊടുക്കണം, കിടക്കണം, ഉറങ്ങണം, തിന്നണം, ഇതൊക്കെ മാത്രം ആഗ്രഹം, വേറെ ഒരു ആഗ്രഹങ്ങളും ഉണ്ടാവില്ല. പിന്നെന്താ, നിർഭയ്, നിഡർ, ഫിയർലെസ്. ദെൻ ചന്ദ്രോദയ്, എല്ലാ അമ്മമാരും ചന്ദ്രനെ കാണിക്കും അല്ലേ. അമ്പിളി അമ്മാവനെ കണ്ടോ എന്നൊക്കെ ചോദിക്കുന്ന ആ ഒരു ചെറിയ കുട്ടിത്തം അവൾക്ക് വേണ്ടി, അവൾക്ക് അത് ലീവ് ചെയ്യാൻ ഇഷ്ടപ്പെടുന്നില്ല. The explanation like that. छोटी बच्ची चाहती है कि वो कभी बड़ी ना हो. The small girl don't like to become grow. वो बड़ी होकर माँ का स्नेह नहीं खोना चाहती. If she become big, she will lose her mother's love. So she don't like that losing the love from the mother. वो माँ के आंचल में छिपी रहना चाहती है. She always want to hide under the shade of the mother's dress. ആൻഡ് സാഡിയുടെ പല്ലുവിനെയാണ് ആഞ്ചൽ എന്ന് പറയുന്നത്. वो इच्छा रहित, वो निडर होकर माँ से चंद्रमा का उदय देखने के लिए कहना चाहती है. सो विदाउट एनी आग्रहम मीन्स इच्छा रहित मीन्स विदाउट एनी wishes and without fear she want to see the rising of moon. That is her wish now. Okay,
Now this much only small poem, nothing more, much more said there, only the child don't want to become grow, that only said. So some one word question I am asking, यह कविता किसने लिखी है? You can answer सुमित्रानंदन पंत. यह कविता में कौन छोटे बने रहने की कामना कर रहा है? एक छोटी बच्ची, a small girl want to always become small. सबसे छोटी होने की कामना क्यों की गई? Why she wish like that? Because सदा माँ के साथ रहने के लिए. She want always with mothers near. Okay. Now कौन सी भाषा का प्रयोग किया गया है? What भाषा used in this poem? In this poem, it's used the Braj भाषा. This भाषा is Hindi भाषा. Okay, खड़ी बोली. The five. Okay, खड़ी बोली means Hindi is a olden version. Okay. Then next question. मैं का प्रयोग किसके लिए किया गया है? Whom he used as मैं, एक छोटी बच्ची के रूप में. A small girl. Through the small girl only this poet said all the things. And यह कविता किस भाषा में लिखी गई है? यह कविता किस भाषा में लिखी गई है? ऐसा खड़ी बोली. खड़ी बोली means Hindi's version only. Okay, so you can read this poem 3 or 4 times, and if you have any doubt in meanings, you can ask me in Google Meet, and the next audio I will discuss the question answers, meaning, etc. Till then, bye children, take care.